हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना शुभ सकाळ. तुमचा दिवस मजेत जाऊ दे, आनंदात जाऊ दे, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. अ, तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता ना माझी घेवड्याची भाजी आणि चपात्या बनवून झालेल्या आहे. तर ह्यांच्या ना डब्यासाठी म्हणजे डब्यापुरता चपात्या बनवल्यात आणि काळ्या घेवड्याची भाजी ना, जो वल्ला काळा घेवडा, तर त्याची अशी रस्सा भाजी बनवलेली आहे मी. आणि आता म्हटलं त्यांचा डबा भरून देते आणि मग बाकीच्या चपात्या करते. तर मी गॅस बंद केला आणि आता ह्यांचा डबा भरत आहे. तर पातळ भाजी आहे, तर थोडी ना गरम आहे, तर थंड करायला ठेवलेली आहे मी डब्यामध्ये. आणि सुट्टे सुट्टे डबे दिलेत, कारण रस्सा भाजी असते ना, मग सांडते. तर कसं ह्याच्यामध्ये भाजी दिली ना, तर मग आपल्याला वरून व्यवस्थित प्लॅस्टिक लावता येते. तर त्याच्यासाठी ना मी आज सुट्टे 2 डबे दिलेले आहे. आणि हे बघा, एक कॅरीबॅग कट करून अशी वरून मी प्लॅस्टिक लावलेली आहे. आणि व्यवस्थित आहे ना, असं पॅक करून बघा, प्लॅस्टिक स्वच्छ प्लॅस्टिक आहे, पुसून वगैरे घेतली आणि त्याच्यामध्ये असं व्यवस्थित डबे ठेवून व्यवस्थित पॅक करून मी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता. म्हणजे कसं होतं, मग अशी पातळ भाजी ना बॅगमध्ये सांडते आणि मग बॅग खराब होते. तर त्याच्यासाठी आहे ना, प्लॅस्टिकमध्ये दिलं ना, तर मग सांडली भाजी तरी प्लॅस्टिकमध्ये सांडती. तर मग म्हणून मी अशी प्लॅस्टिक देते, म्हणजे बॅग खराब होत नाही. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता राहिलेल्या चपात्या पण करून घेते. तर मी राहिलेल्या चपात्या पण करून घेतल्या आणि त्याच्यानंतर फ्रेश झाले. आणि नंतर मग म्हटलं आता घरं झाडून ना देवपूजा करून घेते. आणि सकाळी तर मी 4:45ला उठले होते आणि 4:45ला उठून मग पहिली भाजी चपाती केली. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे झाली ना, आता म्हटलं पहिलं देवपूजा करते. तर मग मी आता घरं झाडून पहिली देवपूजा करून घेणार आहे. आणि आत्ता साधारण मला वाटते काहीतरी 7:30 टाईम झालेला आहे. तर पहिली देवपूजा करून घेते. त्याच्यानंतर आता मुलांना पण उठवलं आहे. तर मुलांचं आवरलं का मग त्यांना नाश्ता द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी ना, नाश्त्याच्या आधी ना म्हटलं पटकन मुलांचं आवरते, तोपर्यंत देवपूजा करून घेते. तर मग मी आता घरं झाडून ना पहिली देवपूजा करून घेणार आहे. आणि हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर मस्त अशी यांनी फुलं पण आणली होती देवपूजेसाठी. आणि आज ना मला स्वामींचा अभिषेक पण करायचा होता. तर मी जे काही पूजेला साहित्य लागतं ना, ते सगळं पहिलं काढून घेतलं, म्हणजे मग परत परत पूजा करताना उठायला लागणार नाही. तर हे बघा, सगळं असं मी पाणी वगैरे सगळं, नैवेद्य वगैरे सगळं आधी काढून घेतलेलं आहे. आणि पाण्यानेच अभिषेक करणार आहे मी आज स्वामींचा. आणि हे बघा, देवपूजेचा मी व्हिडिओ केला नाही. त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला आणि इथे स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला ना. आज मस्त अशी फुले होती देवपूजेसाठी. आणि हे बघा, मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे. आणि हे बघा, फुलं असल्यामुळे देवपूजा किती छान अशी वाटते आणि किती प्रसन्न वाटते. तर अशी झालेली आहे माझी सकाळची गुरुवारची देवपूजा. सकाळ सकाळ असं घरामध्ये प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला पूजा? आणि त्याच्यानंतर ना मग मुलांची अंघोळ वगैरे झाली, माझी पूजा झाली. त्याच्यानंतर ना मुलांना आज सोयाबीन खायचं होतं. तर मी 5 मिनटापूर्वी आधी ना सोयाबीन भिजत घातलं होतं. आणि त्याच्यानंतर ना एका पातेल्यामध्ये मी ते 1-2 मिनटं उकळून घेणार आहे, कारण त्याला मीठ लागण्यासाठी. आणि थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि म्हटलं सोयाबीन चिल्ली बनवायची आहे. तर म्हटलं बनवायची आहे, तर त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि खूप प्रोटीन भेटतं या सोयाबीनमध्ये. तर मुलांना असं प्रोटीनयुक्त देत असते मी हप्त्यातून 1-2 वेळा. तर त्याच्यासाठी ना मग म्हटलं मस्तपैकी सोयाबीन चिल्ली आज त्यांना नाश्त्याला बनवून देते. तर 1-2 मिनटं ना आपल्याला मीठ टाकून हे सोयाबीन उकळून घ्यायचे. आणि त्याच्या आधी ना 5 मिनटं मी त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. तर हे बघा, 2 मिनटं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना मग आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सोयाबीन. आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 3 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे. तर असं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं. आणि मुलांना ही सोयाबीन चिल्ली खूप म्हणजे खूप आवडीने खातात. माझ्या मुलांना तर खूप आवडते आणि खरंच खूप छान लागते.
आणि ह्याच्यातनं आपल्याला भरपूर असं प्रोटीन भेटतं. तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण मी ही रेसिपी शेअर करते. तर इथे बघा मी तव्यावरतीच करणार आहे. तर एक थोडंसंच तेल टाकलेलं आहे मी, एक पळी तेल पण नाही टाकलेलं. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला बारीक कट केलेला कांदा आणि कट केलेली लसूण मस्त तेलामध्ये तळून घ्यायची आहे, थोडी लालसर होईपर्यंत. आणि थोडंसंच केलेलं आहे सोयाबीन, तर मग म्हटलं तव्यावरतीच करते. तर चपातीचा जो तवा आहे ना त्याच्यावरतीच मी ही भाजी करणार आहे सोयाबीनची. तेव्हा कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडंसंच टाकलं कारण आधी सोयाबीनला पण उकळताना टाकलेलं आहे. तर मस्तपैकी बघा लालसर कांदा असा भाजून घेतला मी. आणि आता आपल्याला ना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. तर टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचे तेलामध्ये. हे बघा टोमॅटो पण चांगलं तेलामध्ये भाजलेलं आहे. आणि सोयाबीन मी ना चाळणीमध्ये निथळायला ठेवलेलं आहे, मग त्याच्यातलं पाणी सगळे ना ते निघून जाईल. आणि मस्त असं कांदा आणि टोमॅटो आता आपलं लालसर तेलामध्ये भाजलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी असे वेगळे काही मसाले वापरणार नाही, जे आपले घरामध्ये मसाले आहेत तेच मी टाकणार. तर माझ्या घरात जे मसाले होते ना, किचन किंग, गोडा मसाला, गरम मसाला, हळद, मिरची पावडर, तर हेच मसाले मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला कॉर्नफ्लॉवर पावडर आहे ना, ती 1 चमचा टाकायची आहे. तर हे बघा कॉर्नफ्लॉवर पावडर मी 1 चमचा टाकलेली आहे. एकच चमचा टाकलेली आहे, पण ते त्याला हे झालेली होती तर निघत नव्हती. तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये. आणि ते मस्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं आता पाणी टाकायचं आहे. तर त्याची मस्त अशी ग्रेव्ही तयार होते बघा. तर अजून थोडं पाणी टाकलं मी आणि मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे तयार आपली. आणि आता आपल्याला जे सोयाबीन आहे ना, तर ते पण त्याच्यामध्ये टाकायचे. थोडंसं पाणी काढून घ्यायचं सोयाबीनचं. आणि आता आपल्याला ते सगळं मिक्स करायचं मस्त. एकदा आहे ना तुम्ही करून बघा ही रेसिपी, आणि मुलांना पण म्हणजे खूप आवडीने खातात मुले पण. आणि मी ह्याच्यामध्ये ना चिली सॉस टाकणार नाही, मी तो मुलांना साईडला देणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता इतका भारी कलर आणि इतकी मस्त भाजी दिसते आहे, छान असा कलर आलेला आहे. आणि आता आपली ना आता आपली ना सोयाबीन चिल्ली तयार आहे. आणि एक साईडला ना मी दूध तापत ठेवलेलं आहे, आणि एक साईडला आता चहा पण ठेवलेला आहे, कारण आता मुलांना मला नाश्ता द्यायचा आहे. बघा इतकी मस्त आणि इतकी छान झालेली आहे तव्यावरती आपली सोयाबीन चिल्ली. एकदा नक्की करून पहा अशी सोयाबीन चिल्ली. आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता एक साईडला गॅसवरती आहे दूध, एक साईडला गॅसवरती आहे चहा. आणि चहा म्हणजे पहिला ब्लॅक टी ठेवलेला आहे. आणि मला ब्लॅक टी काढून घेतल्यानंतर ना मग मी त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे. आणि आत्ता इथं मुलांची नाश्त्याची वेळ झालेली आहे, साधारण 8:15 वाजलेले आहे. आणि मी आता दिला आहे मुलांना नाश्ता. आणि आता मुलांचा नाश्ता झाला का मग मुले शाळेत जातील. तर नाश्ता झाला म्हटलं तर लगेच मग मी त्यांचे आता डबे पण भरून घेणार आहे त्यांना नेण्यासाठी. आणि नाश्त्याला त्यांना मी सोयाबीन चिल्ली देणार आहे. आणि डब्यासाठी मी त्यांना सकाळी जी काळ्या घेवड्याची भाजी बनवलेली आहे ती देणार आहे. आणि साईडला मी दिलेला आहे त्यांना चिली सॉस. मिक्स केला नाही मी, म्हणलं नको साईडलाच देते. आणि असा हा याच मुलांचा प्रोटीनयुक्त नाश्ता. तर कशी वाटली तुम्हाला सोयाबीन चिल्ली नक्की सांगा आणि नक्की बनवा. आणि इकडे बघा ब्लॅक टी झालेला आहे माझा तयार. तर मी आता घेणार आहे चहा मस्त ब्लॅक टी बसून.
आणि आता एक साईडला मी मुलांचे डबे पण घेतलेले आहे भरण्यासाठी. बॉटल तर मी एक साईडला भरून ठेवलेलं आहे. आणि मला ब्लॅक टी घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये दूध टाकून परत थोडी चहा पावडर आणि साखर टाकणार आहे, कारण आपल्याला ब्लॅक टीसाठी जास्त चहा पावडर आणि साखर लागत नाही. म्हणून मग मी दूध टाकल्यानंतर परत त्याच्यामध्ये थोडी साखर आणि चहा पावडर टाकते. तर आता मुलांचा नाश्ता झाला, त्यांचे डबे भरते. मग मुलं शाळेत जातील त्याच्यानंतर मी जी काही बाकीची कामे आहे राहिलेली तर ती करून घेणार आहे. तर असं माझं पावणे 5 ते 9 वाजेपर्यंतचं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसा होता व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, पुन्हा भेटूया. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय शिवराय.